राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घर भाडे भत्ता देण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन पुन्हा राज्यातील एसटी कामगारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। या दरम्यान 3 सप्टेंबरच्या दिवशी अमरावती मुख्य बस स्थानकात शुकशुकाट दिसून आलाय। या संपामध्ये राज्यातील अनेक एसटी कामगार संघटनेने सहभाग घेतलाय। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सुद्धा दर्जा देण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन राज्यातील सर्व एसटी कामगारांनी याआधीही सुद्धा काम बंद आंदोलन केले होते। तेच आंदोलन अनेक दिवस सुरू असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। मात्र त्या दरम्यान एसटी कामगार संघटनेने आपले आंदोलन रद्द केले होते। मात्र यावेळेस पुन्हा न्याय न मिळाल्याने राज्यातील सर्व एसटी कामगारांनी 3 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। आपल्या मागण्यांमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ताचा दर लागू करण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन राज्यातील एसटी कामगारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस, राज्य परिवहन कर्मचारी संघटना इटक अशा अनेक संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय। या दरम्यान 3 सप्टेंबरला आमच्या प्रतिनिधींनी अमरावती मुख्य बस स्थानकाची पाहणी केली असता बस स्थानकामध्ये एकही एसटी उपलब्ध दिसून आली नाही। यासोबतच या ठिकाणी शुकशुकाट दिसून आला। एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या यावेळी आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केल्यात। संयुक्त कृती समितीचा कामगार एकजुटीचा असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, कामगार एकजुटीचा हम सब। संयुक्त कृती समितीनं महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या न्याय व हक्कासाठी केलेला मागचा बंद आणि यानंतर पुनश्च ही वेळ येणं ही सरकारसाठी खूप मोठी शोकांतिका आहे। आमच्या मागण्या आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावं, खाजगीकरण बंद करण्यात यावं, जेणेकरून सरकार जे विविध योजना सुरू करतं परंतु त्या अवलंबितांना खाजगीकरणाचा जो सरकारने एक प्रकारचा आमच्यावर मानगुटीवर भूत आणून ठेवलेलं आहे ते बंद व्हावं आणि स्वतःच्या गाड्या असाव्या सरकारकडे आणि या स्वतःच्या गाड्यातून सर्व प्रवाशांना योग्य अशी चांगली सेवा मिळावी व त्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं। आमच्या बऱ्याच मागण्या आपण मागे पाहू शकता इकडे बोर्डावर। या आमच्या पूर्ण मागण्या आम्हाला आमच्या वैदिक पूर्ण कुटुंबियांना इंडोर आउटडोर कॅशलेस मिळावं, आमचे प्रलंबित असलेले 5,000 प्रमाणे जे वाढ दिली त्यानंतर 16 पासून तर 20 पर्यंतचे पूर्ण करार अशा या प्रलंबित मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे 7 तारखेला मीटिंग पण लावली होती। त्यांनी आम्हाला एक ठोस आश्वासन दिलं होतं की 20 तारखेला होणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही या गोष्टीचा योग्य निर्णय घेऊ, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं हे वचन न पाळल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना हीच विनंती करू इच्छितो की या जनतेला वेटीस धरणं हे आम्हाला योग्य नाही आहे। आपणही या जनतेला आमच्या माध्यमातून वेटीस धरू नका, योग्य असा निर्णय देऊन आमच्या कर्मचाऱ्यांची कोंडी सोडवा व जनतेला या लाल परीतून प्रवास करण्याचा सौख्य लाभू द्या। या संपूर्ण धैर्याने आंदोलनामध्ये चालक, वाहक, यांत्रिक विविध सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत आणि या आपल्या माध्यमातून हीच विनंती राहील की लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही कोंडी फोडावी व पुनश्च आपली एसटीची लाल परी रस्त्यावर धावावी।